भवानी 11 दुसऱ्या बाजूला बाबाराजे दोस्ती 11-11 या दोन संघाच्या दरम्यानची मॅच आणि इथे पाहायला गेलं तर दोन्ही संघांच्या वर्चस्वाची लढाई, दोन्ही संघांच्या अस्तित्वाची लढाई आणि दोन्ही संघांच्या आपण सामनावीरचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत दीपक शिर्के यांना, ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली, पहिल्या बॉल पासून आक्रमण केलं आणि टीम शिलार चॅलेंजरला हा सामना जिंकून दिलेला आहे. जनार्दन नंदा मोरे बोंडारवाडी कृती समिती सदस्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार ठिकाणी प्रदान केला जाईल. ट्रॉफी आहे आणि त्याचबरोबर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि त्याचबरोबर स्मार्ट गॉगल आहे, तो आपण प्रदान करणार आहोत. या मॅचचा आपण हा पुरस्कार प्रदान करूया. 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर स्मार्ट गॉगल आपण त्यांना प्रदान करत आहोत. त्यांच्या खेळासाठी आपण हा स्मार्ट गॉगल त्यांना प्रदान करत आहोत, स्मार्ट खेळासाठी. त्याचबरोबर पारितोषिक आहे, त्याचबरोबर ट्रॉफी आहे. या गोष्टी आपण दीपक शिर्के यांना प्रदान करत आहोत. जबरदस्त खेळ दीपक शिर्के यांनी केला आणि हा सामन्यावर पुरस्कार मिळाला. दीपक शिर्के, फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट, आणि तुम्ही तो क्लास दाखवलात. पहिल्या बॉल पासून आक्रमण केलं, संघाने सामना जिंकलाय. कशा भावना आहेत? मला खूप आनंद झाला. आज आमची डू ऑर डाय मॅच होती, ते आम्हाला जिंकणं गरजेचं होतं आणि आम्ही जिंकलो. क्या बात आहे, जिंकणं गरजेचं होतं आणि तुम्ही जिंकलेला आहात. हे 500 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. गावाला जात होते आणि गावाला जाता आता थांबले आणि संघाने सामना मारला, मग त्यांची उपस्थिती किती महत्वाची होती संघासाठी. निलेश सर, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं आज पाहायला मिळालंय. खरं तर शिलार चॅलेंजर्स टीमच्या माध्यमातून खरं तर युवा खेळाडू फेल झाल्यानंतर जुन्या खेळाडूने अगदी मॅच जबाबदारी घेतली आणि मॅच घेतली. जाऊया पुन्हा एकदा शेवटच्या मॅच मध्ये. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल उंच गेला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, खराब क्षेत्ररक्षण झालंय. पहिल्याच बॉलवरती इथे संधी मिळाली. म्हणून म्हटलं जातं आयुष्य असो अथवा क्रिकेट, एकदा गेलेलं वय आणि एकदा गेलेली वेळ परत मिळत नाही, पण क्रिकेटच्या खेळामध्ये पुन्हा संधी मिळत असताना ते पुन्हा एकदा फलंदाजाला संधी मिळाली या मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवरती फटका फसला होता, पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक होते आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर 2 धाबा कंप्लीट करत असताना आपल्याला बॅटर पाहायला मिळतो. निखिल स्ट्रायकर यांना पाहायला मिळेल, अमर नॉन स्ट्रायकरला पाहायला मिळतो. समोर येऊन खेळण्याचा फटका प्रयत्न होता, बॅटची आतली कड आणि त्यानंतर पाहायला गेलं तर डीप फाईन लेगच्या दिशेला, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्याने बॉल कॅरी केला, पकडला आणि डॉट बॉलची सांगतो आपल्याला पाहायला मिळते. इथे पाहिलं गेलं ना, शेवटची मॅच पाहतो आणि शेवटच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल टीमला. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर बॉल वरती पाहायला गेलं तर पूल करण्याचा प्रयत्न आणि पूल करत असताना इथे फलंदाज एप्रिल फुल होत असताना पाहायला मिळतो. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 धाबा धपलकावरती पाहायला मिळाले. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईल मध्ये नेटवर्क खूप महत्वाचं असतो. या फलंदाजाने पाहायला गेलं तर फुटवर्क वरती खेळत नाहीये, बॅकफुट वरती खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, इथे पूल पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल आलाय. JPL दर्जेदार षटकार. समोरचा बॉल अगदी खोलात टाकलेला बॉल, त्याच्यावरती चांगला प्रहार पाहायला मिळाला. शॉर्ट लॉंगॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, त्याने बॉल पकडला. एक धाव तत्पूर्वी कंप्लीट झाली. एका धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. टोटल धावसंख्या धावफलकावरती 9 आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती जेल सुटला होता, त्यानंतर षटकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर सिंगल. 9 धावसंख्या धावफलकावरती. जवळपास बॉलचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 9 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. महत्वपूर्ण शेवटचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. चांगला स्ट्रोक, डीपला क्षेत्ररक्षक आहेत, वेगवान बॉल, प्रचंड वेगाने बॉल पोहोचला क्षेत्ररक्षकापर्यंत, प्रचंड वेगाने दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे आणि पाहावं लागेल काय घडलंय. यस, DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. महेंद्र सिंग धोनी सरांचे फॅन असतील तर ते बोलतील दोन्ही रिव्ह्यू सिस्टीम. इथे पाहायला गेलं ना तर चेक जरूर केलं जाईल तर डंपाच्या माध्यमातून फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये आहे की सुरक्षित क्रीजच्या बाहेर फलंदाज पाहायला मिळतो.
जरूर चेक केलं जातं. इथे रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण टेक्नॉलॉजीचा वापर आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर आपण पाहतोय. लोकल टू ग्लोबल टेनिस क्रिकेटचा खेळ झाला आणि युट्यूब वाहिनी आल्यानंतर आज गल्लीमध्ये खेळला जाणारा क्रिकेटचा खेळ. यस, नॉट आउटचा कॉल पंचांच्या माध्यमातून. इथे पाहिलं गेलं तर 2 धाबा कंप्लीट होतात. येस, दुसऱ्या धाब्याचा कॉल होता. दुसरी धाव कंप्लीट करत असताना अगदी डेंजर एंडला फलंदाज होता आणि डेंजर एंडला पाहिलं गेलं तर 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धाब्याने धावफलक पुढे 11 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला. अकरा धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. किरण सर पहिलं षटक पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 11 धावसंख्या झाली. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये एंड चेंज झालाय. आता कहाणी बदलेल का? जरूर एंड चेंज झालाय, पण या मॅच मध्ये 11 धावसंख्या झाली, बिनबाद झाली. जमेची बाजू काय आहे ती म्हणजेच आतापर्यंत एक विकेट नाही जय भवानी संघासाठी. सर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु गोलंदाज ही तितकाच महत्वाचा आहे. धनाजी लोहार हा एक अत्यंत सुरेख गोलंदाज आहे. याच्याकडे शैली आहे गोलंदाजीची. हो, पहिला चेंडू आपल्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सर त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. महत्वाची मॅच आहे, कारण इथे जर पाहिलं गेलं तर विचार केला, प्रवासाचा विचार केला तर बाबाराजे दोस्ती 11 संघ 2 मॅच जिंकला, 1 मॅच पराभूत आहे. जय भवानी संघ 2 मॅच पराभूत आहे आणि 1 मॅच जिंकला. म्हणजे दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे. अगदी पॉइंटचा फरक आहे सर. आणि या मॅचचं अत्यंत महत्व या दोन्ही संघांसाठी आहे. ही मॅच अत्यंत महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. कारण JPL स्पर्धा म्हणजे काय आज येते उद्या येते असं नाहीये. 365 दिवस वाट पाहावी लागते. कारण प्रत्येकाला वाटतं ना, एक वेळ गावची यात्रा नाही आली तर चालेल, पण हा JPLचा महासंग्राम रणसंग्राम प्रत्येकाला वाटतं प्रत्येक वर्षी यावं. आणि अनेक स्पर्धा येतात जातात, पण ही स्पर्धा अविरतपणे 5 वर्ष सलगपणे चालू आणि याच मैदानावरती. सर जर उद्याचा दिवस सोडला ना, त्यानंतर परवा जरी कोणाला ग्राउंडवर बोलवलं ना तरी कोणी येणार नाहीये सर. परंतु ही जी मजा आहे ना ती हे 2 दिवसामध्ये आपण सर्व करून घ्यायची आहे. या जो उत्सव आहे त्याचा आपण आनंद घ्यायचा आहे. गोलंदाज सज्ज, थोडासा खाली बॉल राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर पहा विकेटचा अंदाज अजून कुणाला आलेला नाही. कारण काही बॉल्स पडल्यानंतर थोडेसे राईज होतात, काही बॉल पडल्यानंतर थोडेसे खाली राहत आहेत. आणि म्हणून म्हणलं जातं क्रिकेट असो, माणसं असो, आयुष्य असो, प्रत्येक बॉल चांगली पुस्तकं, चांगले क्रिकेटमध्ये बॉल आधी वाचावे लागतात. या बॉलला रीड केलं गेलं नव्हतं बॅटरच्या माध्यमातून. सर नक्कीच या ठिकाणी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे धनाजी लोहार एक चांगल्या प्रकारची उत्तम दर्जाची गोलंदाजी, 3 लगातारचे डॉट आपल्याला पाहायला मिळालेले आहेत सर. अप्रतिम बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेला भुईते पाहू शकता. बॉलचा पाठलाग चालू आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. दुसऱ्या धाब्याचा कॉल, त्याने बॉल आतमध्ये ढकललाय. तिसरी धाव कंप्लीट होईल का? कॉलिंग थोडंसं पाहू शकता इथे. तर किरण सर तिसरी धाव जरूर मला वाटत झाली असती मैदानाच्या आतमध्ये. सर नक्कीच त्या ठिकाणी एफर्ट तर चांगलाच होता, परंतु रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये आय टू आय कॉन्टॅक्ट चांगला असणं अत्यंत गरजेचं आहे. महत्वाचं म्हणजे दोघांचं बॉन्डिंग चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे. तरच ही तिसरी धाव होऊ शकली असती. आता धनाजी लोहार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. जो दबाव आहे ना तो दबाव स्पष्ट दिसतो या दुसऱ्या धाब्यांमध्ये. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला चांगला स्ट्रोक, डीपला प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षण तैनात. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली आहे. क्षेत्ररक्षणाची रचना पहा, म्हणजे बॅटरचा अगदी योग्यरित्या अभ्यास केला आणि त्याच टप्प्यावरची म्हणजे योग्य दाटण्याची गोलंदाजी. बॅटरला खुलू देत नाहीयेत, बॅटरला बांधून ठेवल्या विकेटवरती आणि त्यानंतर पाहायला गेलं तर त्याच टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते. एका धावेने धावफलक पुढे. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजे 14. तर या ठिकाणी आपण पाहतोय धनाजी लोहार एक कंजूसीभरी गोलंदाजी नक्कीच त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. आणि अतिशय केडंबे गावचा हा सुपुत्र आहे आणि केडंबेसाठी त्याने अनेक अशा बऱ्याचशा मॅचेस सर काढून दिलेल्या आहेत आणि पॉवर प्लेची षटक हाताळण्यासाठी याला आमंत्रित केलं जातं सर. महत्वपूर्ण शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील पिट्टूचा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळेल. स्विच हिट, ही ते पॉवर प्ले भेटला. टिपिकल पॉवर प्लेचा फटका होता. फटक्यामध्ये ताकद नव्हती. फटका अगदी पाहायला गेलं तर प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं होतं, हँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं होतं, बॉलला लवकर ओळखलं होतं, पिक केलं होतं आणि त्यानंतर फटक्याची जी रचना होती ती दर्जेदार होती. पण फटक्यामध्ये जो टायमिंग पाहिजे होता तो मिळाला नाही. त्यामुळे इथे पाहिलं गेलं 2 धावा मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल 16 धावसंख्या धावफलकावरती. किरण सर किती धावसंख्येपर्यंत तुम्ही मजल माराल असं तुम्ही पाहता या धावसंख्येला? सर या जर धावसंख्येच्या रन रेटने जर ते पुढे गेले ना तर लगभग 40-45 पर्यंत असेल. परंतु 10च्या रन रेटने जर हे पुढे गेलेत ना
तर नक्कीच साठीकडे धावा जाऊ शकतात, परंतु आता फलंदाजी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता फलंदाजी चालणं अत्यंत गरजेचं आहे. आता थोडंसं आक्रमण चढवावं लागेल, तेव्हाच कुठेतरी मॅचमध्ये आपण राहू शकतो. कारण या ग्राउंडची सर खासियत आहे, आपल्याकडे जर 50 धाबा आहेत ना तरच तुम्ही सेफ आहे सर. नाही 50 नाही, मी स्वतः एक मॅच पाहिली, 87 धाबा सुद्धा या मैदानावरती सेफ नाही आहेत 5 षटकामध्ये. क्रिकेट अक्षरशः डोळ्याने पाहिलंय, अक्षरशः प्रेक्षक डोक्याला हात लावता प्रत्येक बॉलवरती. सुजित शेवाळीची इनिंग आजही आठवते या मैदानावरती केलेली. आणि इथे पाहायला गेलं ना कोणती धावसंख्या सेफ नाही आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल ना 60-70 मारले आम्ही सेफ आहोत, नाही, कोणती धावसंख्या विजयाची गॅरंटी क्रिकेटमध्ये देत नाही. तर संदीप बिरामणे आता गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. यांच्याकडे देखील ॲबिलिटी आहे, यांच्याकडे देखील चांगल्या गोलंदाजीचा अनुभव. हो हो, चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा साधलाय सर. रणनीती स्पष्ट आहे, वाचायचं. आणि इथे विकेटसाठी जात नाही तर डॉट बॉलसाठी जातात, कारण 5 षटकं आहेत, 5 षटकामध्ये 10 विकेट मिळणार नाही माहीत आहेत. त्यामुळे पाहिलं गेलं तर वाचण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिला आहे. अगदी वाईट यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा पाहू शकता इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं. स्टेप आउट केलं गेलं होतं. पुन्हा एकदा पहा बाहेर टाकलेला बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल झाला. इथे धाबा कशी आहेत याला महत्व नाहीये. व्हाईट +1 टोटल 2 धाबा धावपलकावरती आडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सर आपण सांगितल्याप्रमाणे वाचाल तर वाचाल, असंच गणित नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सँडी बिरामने याला थोडंसं आता त्या ठिकाणी रीड करावं लागेल, फलंदाजाला नक्कीच त्या ठिकाणी रीड करावं लागेल आणि यष्ट्यांच्या मागे चांगलं एस्टिमेशन करणं आता अत्यंत गरजेचं आहे. चांगली पॉझिटिव्ह इंटेंट पाहायला मिळतो. यष्टिरक्षकाच्या क्लोज आहेत. फुल टॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅच कॅरी केला प्रतिम. संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद. कर्णधार राहुल धनावडे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत त्या ठिकाणी पाहायला मिळत होता. अतिशय सुंदर झेल त्या ठिकाणी बाउंड्री लाईनवर टिपलेला आहे सर. आणि अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे ना ते मनोबल वाढवणार असतं सर. मनोबल या ठिकाणी वाढवलंय पूर्ण टीमचं, पूर्ण संघाचं आणि संघ मालकाचं मनोबल वाढवणारं ही कॅच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे सर. तर क्षेत्ररक्षकाला दाद द्यावी लागेल, कारण जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचे झेल येतात ना तेव्हा नवीन जेव्हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतो तेव्हा अगदी कंट्रोल कुठेतरी ढासत असताना पाहायला मिळतो. पण त्या खेळाडूचं जर पाहिलं शेवटपर्यंत बॉलवरची नजर हटू दिली नाही, अगदी बॉलला जवळ येऊ दिलं, स्वतःला स्टेबल केलं आणि स्टेबल केल्यानंतर अगदी वाटलं होतं की बॉल बाहेर जाऊ शकतो, पण त्याने जो अप्रतिम कॅच कॅरी केलं ना त्याला दाद जरूर द्यावी लागेल. आणि कॅच सर कोणाचा घेतलाय सर? अमरचा. अमर एक असा खेळाडू होता सर, अमरने बऱ्याचशा मॅचेस आपल्या गावासाठी खेळताना अतिशय अप्रतिम फलंदाजी केलेली आहे. परंतु सँडी बिरामने देखील तितकाच रुळलेला आहे क्रिकेटमध्ये. त्याचा पुढील चेंडू पाहूया काय करेल. चांगला स्ट्रोक, लॉंगॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, डीपला प्रोटेक्शन, चांगलं क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षणाचा विचार केला पहिल्या मॅच मध्ये जवळपास 3 कॅचेस. या संघाचा विचार केला ना बाबा राजे दोस्ती 11, क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजी दर्जेदार खेळ राहिलाय. महत्वाची मॅच आहे त्यांच्या संघासाठी. इथे त्यांनी मॅच जिंकली, टेबल टॉपरच्या स्थानावरती राहू शकतील या स्पर्धेमध्ये. मोठा फटका, बॉल भरपूर उंच गेला, इलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच सुटणार नाही. विश्वासाचं दुसरं नाव म्हणजेच ऋतिक अप्रतिम कॅच कॅरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः आज प्रेम जर पाहिलं ना, बॉल आणि ऋतिकचं प्रेम दर्जेदार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. जिथे जिथे ऋतिक क्षेत्ररक्षणासाठी जातोय तिथे तिथे कॅच कॅरी केला जातोय. एक फोन मिळालेला आहे, त्याचबरोबर ऍक्टिवाची चावी आहे आणि एक चावी होंडा ऍक्टिवाची आहे, दुसऱ्या बाजूला GPM ची चावी आहे आणि त्याचबरोबर एक सेलफोन मिळालेला आहे. जर कोणाचा असेल तर ओळख पटवून आपण घेऊन जाऊ शकता, ही विनंती आहे. क्रिकेटचा खेळच असं आहे ना, आपल्या काही गोष्टी जातात याचं सुद्धा भान राहत नाही. अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कारण म्हणून म्हटलं जातं किरण सर, घरच्यांचा सर्वाधिक मार कशामुळे खाल्ला असेल तर याच क्रिकेटच्या खेळामुळे. शाळेत जायचं म्हणून गेलो, शाळेत गेलोच नाही, कशामुळे? याच क्रिकेटच्या खेळामुळे. अशा असंख्य घटनात घरच्यांचा किती मार खाल्ला, किती शाळा बुडवली, तर पुन्हा एकदा गेलो कुठे? त्याच क्रिकेटच्या मैदानावरती. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा खेळ म्हणजे कोणता? क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. नक्की सर, अतिशय तोला मोलाचे आपण शब्द जे बोललेला आहात. क्रिकेटने आपल्याला सर्वस्व दिलेलं आहे आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जर आपण बोललात ना सर, सर्वोत्तम खेळ जर आपण पाहिला तर आपल्या शरीरासाठी देखील अतिउत्तम असा हा खेळ. 19 ला 2
कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तडी या सर्कलच्या आतमध्ये. दोघांमध्ये कॉर्डिनेशन पहा, इथे खराब कॉलिंग दोघांमध्ये पाहायला मिळालं. जरूर एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाली असती. इथे धावसंख्येचा विचार केला तर 19 धावसंख्येवरती धावफलक स्थिर पाहायला मिळतो. जवळपास 20 धावसंख्या आहे. 20 धावसंख्येवरती धावफलक स्थिर पाहायला मिळतो. 3 षटकांचा खेळ समाप्त होताना बाबाराजे दोस्ती 11 संघ जर पाहायला गेला ना तर फ्रंट फूट वरती आपल्याला 3 षटकांमध्ये पाहायला मिळतोय. सर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि अवघ्या 20 धावा धावफलकावर आहेत. सफिशियंट आहे का सर हा स्कोर? नाही, हा सफिशियंट स्कोर नाहीये, पण क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्याची विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. आणि जेव्हा जेव्हा किरण सर आपण मॅचेस पाहतो ना, लो स्कोरिंग मॅच असेल ना ती करता भरपूर संघर्ष करायला हवत असते. आणि तशीच ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल असं आपल्याला चित्र दिसतंय. कारण प्रोजेक्टेड स्कोर पाहू शकता, जर तुम्ही आहे त्या स्कोरने गेला 34 होऊ शकतं. जर तुम्ही थोडंसं जर स्ट्राईक वाढवली तर 42 पर्यंत पोहोचू शकता. 12.67 गतीने गेला तर 46 आणि 14 पॉईंट म्हणजे ऑलमोस्ट 15च्या जर गतीने गेला तर तुम्ही 50 पर्यंत पोहोचू शकता. ही धावसंख्या सेफ नाही या मैदानावरती. सर पण मी मगाशी आपल्याला जे आकडे दिले होते तेच आकडे आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन बोर्डवर पाहायला मिळत आहेत. जर मी तुम्हाला सांगितलं होतं 50 धावा 5 षटकामध्ये जर करता आल्या तर तेवढ्या धावा अत्यंत गरजेच्या आहेत. परंतु 34 ते 40 मध्ये धावा होणे अपेक्षित आहे जर या रणगतीने या पुढे गेले तर. नाही, आता बॅटिंग मध्ये जो कॉन्फिडन्स आहे तो दाखवावा लागेल. कारण क्रिकेट हा खेळ असा आहे ना, जोश, उत्साह, आत्मविश्वास, धाडस आणि धैर्य दाखवणारा क्रिकेटचा खेळ आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये दाखवाव्या लागतील या टीमला. तर माननीय श्री विकासजी ओंबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या ठिकाणी कृपया विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे. माननीय श्री विकास ओंबळे यांचं सहर्ष स्वागत आहे JPL 5.0 मध्ये. आपण लगेचच या ठिकाणी यायचं आहे. दोन्ही नवीन बॅटर आहेत जे सेट नाही आहेत, जे आता कुठेतरी विकेटवरती आलेत, जे प्रयत्न करत आहेत, संघर्ष करत आहेत ते बॅटर आपण पाहतोय. एक धावसंख्येवरती खेळत असताना फुल टॉस बॉल, फटक्यामध्ये ताकद नव्हती, टायमिंग प्रॉपर नव्हतं. पुन्हा एकदा फटका फसलाय, पुन्हा एकदा फलंदाज बाद, मोठी विकेट. तर निलेश आता गोलंदाजी मार्गावर आलेला आहे. सर निलेश पवार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अत्यंत महत्वाच्या क्षणी आलेली ही विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता गोलंदाजांनी जी काम केलेलं आहे, आता गोलंदाज हवी होताना पाहायला मिळत आहे. कारण निलेश पवारच्या देखील पहिल्या चेंडूवर विकेट आणि सुरेख असा झेल त्या ठिकाणी राहुल धनावडे पुन्हा एकदा आपल्याला पकडताना पाहायला मिळतोय. सर या स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं ना, पवारांची पॉवर आपल्याला जरूर पाहायला मिळाली. कारण इथे पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर याही मॅच मध्ये विकेट. जो दबाव बनलाय ना त्या दबावाची गोलंदाजी करणाऱ्या संघाने दाखवली. जो ट्रॅक सेट केलाय त्या ट्रॅकवरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. थोडासा खरा बॉल, दिशा इन बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप बॉल हाताला गेलाय. व्हाईट बॉलचा कॉल आणि अतिरिक्त एक धाव धावफलकावरती. थोडीशी आनंद देणारी धावसंख्या ठरू शकते कारण एका धावेने धावफलक पुढे गेला. बॅटने धावा येत नाही पण अतिरिक्त स्वरूपामध्ये धावसंख्या धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 21-3 चांगला बॉल, थोडासा खाली बॉल राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. इथे प्रत्येक बॅटर येतोय, मोठ्या फटक्या घेण्यासाठी प्रयत्न करतोय. संघ अडचणीमध्ये सापडला किरण सर. पाहिलं गेलं जे भवानी 11 संघ. सर आता पूर्णपणे कंबर्ट मोडलेला आहे. आता जे गोलंदाज नक्कीच या ठिकाणी हवी होताना आपल्याला पाहायला मिळतात. निलेश पवार यांचा पुढील चेंडू. हो आता देखील व्हाईट बॉल. नक्कीच पंचांकडून एक अतिरिक्त धावेची घोषणा करण्यात आलेली आहे आणि या एका अतिरिक्त धावेने धावफलक आता 1 पुढे सरसावलेला आहे आणि धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 23 या आकड्यावर. व्हाईट बॉलचा इशारा. आता 23 धावा धावफलकावर आहेत. 23 धावा आता धावफलकावर आलेल्या आहेत. थोडंसं दिशा भरकटण्याचं काम, प्रेशर देखील या ठिकाणी मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. एक मोठा फटका मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. एक मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. चांगला स्ट्रोक. इथे टायमिंग नाहीये. जो कॉन्फिडन्स आहे तो कुठेतरी अगदी लो कॉन्फिडन्स पाहायला मिळतो. आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला जे भवानी संघाचा. कारण बॅक टू बॅक ज्या विकेट आल्या त्या करता संघाचा कुठेतरी कॉन्फिडन्स कमी करणारे आपल्याला किरण सर पाहायला मिळालेत. सर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला टिकू दिलेलं नाहीये. जास्तीच्या धावा कोणत्याही फलंदाजाने आतापर्यंत केलेल्या नाहीयेत. हो आता उंच गेला चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक सुरेख झेल घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. तो नको असलेला थ्रो नक्कीच त्या ठिकाणी निलेश पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
परंतु गोलंदाजाचा एफर्ट सर 100% मार्क असतील, कारण कॉटन बोल्ड करण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला गेलाय. सोपं नाहीये क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणं, वेगवान गोलंदाजी, पुन्हा एकदा बॉल पर्यंत पोहोचणं आणि तेही उलट्या दिशेने, इतकं सोपं नाहीये. त्यानंतर फेकी करणं, पण म्हटलं जातं आयुष्यासोबत क्रिकेट बँक बॅलन्स बॅकअप खूप महत्वाचा असतो. बॅकअप नव्हता, इथं सिंगल दाब आली आहे अतिरिक्त स्वरूपामध्ये. इथे पाहिलं गेलं तर कॅच उडाला होता लिडिंग एज, आणि पाहिलं गेलं तर लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक त्याने कॅच ड्रॉप केला, तर जास्तीचा फरक पडणार नाही. येणारा काय सांगेल हा कॅच किती महत्वाचा होता. नक्कीच सर, आता जो जीवदान मिळालेला आहे त्या जीवदानाचा फायदा घेणं आता अत्यंत गरजेचं आहे. फायदा घ्यावा लागेल. हो, पुढे येऊन घेण्याचा मानस त्या ठिकाणी होता, परंतु निलेश पवार आज चांगल्या प्रकारची गोलंदाजी, उत्तम दर्जाची गोलंदाजी निलेश पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि 26 धावा आता धावफलकावर आहेत. 4थ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. म्हणजे सर या षटकामध्ये अवघ्या 6 धावा आलेल्या आहेत. खरं तर 6 बॉल अजून बाकी आहेत. 14-15 धावसंख्या धावफलकावरती मी अपेक्षित करतोय, पण अनेकांचे प्रेडिक्शन चुकलेले आहेत. आपण पाहिलं असेल 2024चा काळ, त्यामुळे इथे प्रेडिक्शन करणं सोपं नाही आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे, याच्यामध्ये कोणाचे प्रेडिक्शन बरोबर येतील कोणाचे चुकतील हे सांगू शकणार नाही. 6-15 मी अपेक्षित करतोय, कारण एक चांगली मॅच जर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायची असेल, प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी मॅच पाहायची असेल, तर 40-42 धावसंख्या लावावी लागेल. सर नक्कीच या ठिकाणी पाहतोय, परंतु किरणच्या पीटीसी लाईव्हने आपल्याला प्रोजेक्टेड स्कोर दाखवलेला आहे 33 धावा नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेल्या आहेत. त्या मला वाटते सफिशियंट नाही सर. या धावसंख्या वाचवू शकत नाही तुम्हाला. चांगला स्ट्रोक इथे पाहू शकता, खोलवर पतीचा बॉल, त्याच्यावरती प्रहार आणि सिंगल हँडेड कॅच. हा कॉन्फिडन्स दाखवतोय मॅच मध्ये, म्हणून म्हटलं जातं पकडलाय कॅच. क्षेत्ररक्षकाची मिळाली गोलंदाजाला 7 आणि फलंदाज झाला इथे बाद. आणखीन एक धक्का. सर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय नटराजाची मूर्ती, ती पहा, नटराजाची मूर्ती आपल्याला त्या ठिकाणी बाउंड्री लाईनवर पाहायला मिळाली. अतिशय अप्रतिम कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. असे कॅच घेतले जात नाही, असे कॅच चिपकले जातात. आता त्या खेळाडूला त्याच्या मागचं रहस्य विचारावं लागेल, कारण माझ्यासारखा किंवा अजून काही खेळाडू असते तर त्याने दोन्ही हात घातले असते. त्याला माहिती होतं बॉल अगदी समोर आहे, त्याने एका हातामध्ये घेण्याचा प्रयत्न का केला, कारण इथे जर झेल सुटला असता तर महाग सुद्धा ठरताना आपल्याला पाहायला मिळू शकला असता. पण नक्कीच या ठिकाणी आपण म्हणू शकतो सर की हा जो संघ आहे, या संघाचं क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. या संघाचं क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय. काय कॅच कॅरी केला, नो डाऊट. कॅच बद्दल तर बोलण्यासाठी शब्दच नाही आहेत. अप्रतिम ब्रिलियंट कॅच होता. या स्पर्धेतील कॅच ऑफ द टुर्नामेंट सुद्धा होऊ शकतो, कारण असे कॅच प्रेक्षकांचे डोळ्याचं पारणं फेडणारी ठरत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. रिप्ले मध्ये पाहू शकता पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे ऋतिक. फेकी चांगली पाहायला मिळाली. थोडासा वेग जास्त होता फेकीमध्ये, पण अचूक फेकी होती. सर यंग ब्रिगेडचा भरणा या संघामध्ये आहे आणि या प्रभावित केलंय यांच्या क्षेत्ररक्षणाने आणि गोलंदाजीने. सर क्रिकेटच्या खेळामध्ये ना वय महत्वाचं नाहीये, तुमच्याकडे कौशल्य टॅलेंट खूप महत्वाचं, आणि ते टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला युवा खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडीशी गडबड त्या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. अप्रतिम चौकार. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. थोडासा बाहेरचा बॉल, त्याच्यावरती रूम बनवली, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉलला पाठवलं. क्षेत्ररक्षकाने अगदी सांगितलं आम्हाला या धावसंख्या कमी वाटत, आम्हाला बॅटिंग करायची आहे, त्याच्यामुळे क्षेत्ररक्षकाने साथ दिली, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. चांगला स्ट्रोक. इथे ऑफड्रायचा फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पकडलाय तोपर्यंत एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे. टोटल 32 या आकड्यांवरती पाहायला मिळते. 2 बॉल अजूनही बाकी आहेत पहिल्या इनिंग मधील. आणि बॅटिंगचा विचार केला तर प्रशांत पवार 1 बॉल 1 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. तो बॅटर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. स्वतः कर्णधार आता आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. काय होईल या 2 चेंडूंवर. चांगला स्ट्रोक. स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 2 क्षेत्ररक्षक पाठीमागे पाहू शकता. बॅलन्स बॅकअप पहा.
तर क्षेत्ररक्षणाचा विचार केला, तुम्ही सांगितलं युवा खेळाडूंचा भरणा आहे आणि युवा खेळाडूंचा जोश जर ऋतिकचा तुम्ही पाहिला, अगदी क्षेत्ररक्षण लॉंगॉनच्या दिशेला करतोय, तो क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला पोहोचला बॅकअपसाठी. हा उत्साह महत्वाचा आहे, 100% कमिट महत्वाची आहे. संघाच्या विजयासाठी 100% शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ऋतिकसाठी अप्रतिम खेळ पाहायला मिळतो ऋतिकच्या माध्यमातून. चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे डीपला. पहिली धाव वेगाने कंप्लीट, दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव कंप्लीट होईल का? थोडंसं फंबल. 2 धावा कंप्लीट झाल्या, 2 धाब्याने धावफलक पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचेल तो म्हणजे 36 या धावसंख्येवरती. ते इनिंग समाप्त झाली, 36 धावसंख्या झाली. 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा किरण सर. बॅटिंग थोडीशी खराब राहिली या संघाची, पण धावसंख्या अजूनही पाहायला गेलं ना, 1-2 विकेट लवकरात लवकर घ्यावा लागतील, त्या म्हणजे टीम जय भवानी 11 संघाला. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सर, हा 37 धावा तर धावफलकावर आहेत, परंतु जो गोलंदाज आहे ना, जो कर्णधार स्वतः आहे, त्याच्याकडे देखील ॲबिलिटी आहे. पहिले 2 विकेट त्याने जर महत्वाचे रिटर्न घालवले ना, तर दबाव नक्कीच या ठिकाणी समोरच्या संघासमोर येऊ शकतो. परंतु सर, आपण मगाशी जो उल्लेख केला की पवारांची पॉवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, तर महाराजा मार्बलचे नक्कीच या ठिकाणी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि ज्यावेळी पवार पॉवर ज्यावेळी म्हटलं जातं ना, त्यावेळी त्यांची छाती अभिमानाने फुलते आणि त्यांना नक्कीच या ठिकाणी आमच्या जावळी तालुक्यामध्ये धावा काढणारा बकासूर म्हटलं जातं. तेच आता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महाराजा मार्बलचे प्रोप्रायटर आणि महाराजा मार्बलचे संघनायक देखील ते आहेत. येस, इथे जिंकण्यासाठी 36 धावांचा पाठलाग करायचा. थोडासा स्पीडअप वाढवा प्लीज, विनंती आहे. खरं तर किरण सर, पाहायला गेलं ना, 36 धावसंख्या बनवायची सलामीच्या जोडीवरती लवकरात लवकर. म्हणजे या मॅच मध्ये ना तुम्ही विकेटसाठीच तुम्हाला ट्राय करावं लागेल. तुम्हाला जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एकमेव पर्याय आहे, ते म्हणजे लवकरात लवकर आघाडीचे फलंदाज बाद करणं. कारण तुम्ही जर डॉटसाठी गेला ना, तर मॅचमधून तुम्ही बाहेर जाऊ शकता. कारण ही मॅच वाचण्यासाठी नाही आहे, तर ही मॅच तुम्हाला जिंकण्यासाठी आहे. कारण ही मॅच आहे ना, जय भवानी संघासाठी या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवणारी आहे आणि समोरच्या संघाला या ग्रुपमध्ये, या स्पर्धेमध्ये त्या ग्रुपमधील टेबल टॉपर ठरवणारी मॅच आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच. पाहू शकता इथे प्रामाणिकपणा पहा. स्वतः त्या कॅप्टनने, त्या संघ मालकाने आपल्यापर्यंत येऊन माहिती पोहोचवली आहे. 2 धाबांची पेनल्टी तुम्ही घ्या, आमचा 12वा खेळाडू नाही, म्हणून त्या संघ मालकाने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. हे प्रामाणिकपणा आहे. या संघ मालकासाठी एकदा जोरदार टाळ्या होता मित्रांनो. हे क्रिकेट आहे, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये एका धाब्याला सुद्धा भरपूर महत्व आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या संघांना विचारा एका धाब्याचं महत्व. एमपीसी यूपीसी करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना विचारा एका गुणाचं महत्व. राजकारणामध्ये पराभूत झालेल्या नेत्यांना विचारा एका मताचं महत्व. आणि इथे 2 धाबा बहाल केल्यात समोरच्या संघाला पेनल्टीच्या स्वरूपामध्ये. सर नक्कीच या ठिकाणी मोठं म्हण, नक्कीच त्या ठिकाणी आपण पुन्हा पुन्हा त्या उल्लेख केला पाहिजे. आमचे नक्कीच या ठिकाणी गोळे सर आहेत, त्यांचं उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत महत्वाच्या क्षणी येऊन त्यांनी सांगितलेलं आहे 12वा खेळाडू आमचा नाहीये. 2 धावाची तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा मॅचला सुरुवात करतोय. परंतु आपण जर पाहिलं असेल ना सर, या समोर आमच्या समोर जे रवींद्र देशमुख सर बसलेले आहेत ना, कॅमेरामॅन जरा थोडंसं दाखवता आलं आमचे रवींद्र देशमुख, तर कृपया दाखवायचं आहे. या माणसाने जे वर्क केलेलं आहे ना, ते अतिशय महत्वाचं आहे. पहिल्या दिवशीपासून आरतीचं ताट गोळा करण्यापासून सगळे सर कॅमेऱ्यावर येतात, परंतु पडद्यामागचे जे हिरो आहेत ना, हे बघा, ही जी स्माइल आहे ना, ही अतिशय सुरेख स्माइल आहे. पहिल्या दिवशीपासून आरतीचं ताट गोळा केलाय आणि संध्याकाळी जाताना सर्व गोण्या गोळा करून हा माणूस सर्वात शेवटी जातो. सर 3 दिवस त्यांनी हेच टी शर्ट घातलंय. एवढा वेळ नाहीये त्याच्याकडे. येस, म्हणजे 100% कमिटमेंट आहे संघासाठी नाही, आयोजन कमिटीसाठी. जे पाहिजे म्हणून म्हटलं जातं, जिथे कमी तिथे आम्ही, जिथे परिस्थिती गंभीर तिथे दादा खंबीर. रवींद्र देशमुख खंबीर आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अशा प्रकारचे गरज आहे. प्रत्येक कोणतं मोठं लीग करायचं आहे, कोणता मोठा कार्यक्रम करायचा आहे, तर रवींद्र देशमुख सारखी माणसं आपल्या सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. मला वाटतं रवींद्र दादा इन मध्ये सुद्धा खेळत नाहीये, म्हणजे 11 मध्ये नव्हे, एखाद्या संघामध्ये सुद्धा
या संघ मालक आहेत, म्हणजे नवीन खेळाडूंना सुद्धा घडवतायत ते. यस, पहिल्याच बॉलवरती इथे पाहू शकता मोस्ट वेलकम सुस्वागतम करत असताना येतो ट्रेलर रे पिक्चर अभी बाकी है. पहिल्याच बॉलवरती आलाय दिल मांगे मोर, लगा जोर, आया फोर, चौकार. पण नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सर, गोलंदाजी मार्कवर आर्यनला आणण्यात आलाय, परंतु कर्णधार जर आपण पाहिलं ना सर, त्यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे आणि अत्यंत सुरेख गोलंदाजी करताना त्यांना सलपाणे गावाकडून मी बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. परंतु आज आर्यनला पहिली गोलंदाजी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी दिलाय. ही स्ट्रॅटेजी अजून मला काही समजलेली नाही आहे. प्रथमतः स्वतः कर्णधारांनी जबाबदारी घेणं अपेक्षित होतं, परंतु आर्यन आता गोलंदाजीमध्ये मार्कवर आलेत आणि पहिल्या 4 धावा खर्च झालेल्या आहेत. श्री गणेशा झालेला आहे बाबा राजे 11-11 या संघाचा. गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक, बॉल इथे केलाय मोठा हल्ला, पाठवलंय लांबच्या पल्ल्यावरती, आलाय दर्जेदार षटकार. इथे युवा गोलंदाजावरती विश्वास दाखवला होता आणि युवा गोलंदाजावरती हल्ल्यावरती हल्ले, कारण इथे ना अनुभवाचा गोलंदाज वापरणं खूप महत्वाचं होतं. कारण पहिल्या मॅचमध्ये 1-2 विकेट एखादा इकॉनॉमिकल षटक जर पाहायला मिळालं असतं तर मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक जरूर पाहायला मिळाला असता. कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक नेहमीच म्हणलं जातं, आणि इथे पाहायला गेलं तर विकेटसाठी नाही गेले तर अगदी पाहिलं गेलं तर निगेटिव्ह अप्रोच मला खरं तर किरण सर पाहायला मिळतो या मॅचमध्ये. ऍक्च्युली असं झालं असेल सर, प्रशांत पवारने शेवटच्या फलंदाजीसाठी प्रशांत पवार होते, त्यामुळे थोडेसे दमले असतील, त्यामुळे देखील आर्यन याला गोलंदाजी मार्कवर बोलवलं असेल देखील, परंतु प्रशांतने धावा थांबवणं गरजेचं होतं. नाही, 5 षटकांच्या क्रिकेटमध्ये तुमच्याकडे फिटनेस हे रिझन तुम्ही सांगूच शकत नाही, कारण जास्त तुम्ही दमू शकत नाही. आणि तुम्ही जर क्रिकेट खेळता तर तुम्हाला डेली प्रॅक्टिस करावं लागेल, फिटनेसवरती काम करावं लागेल. इथे प्रशांतने जरूर युवा गोलंदाजावरची विश्वास टाकलाय, कारण या खेळाडूलाही कमी लेखून चालणार नाही. युवा खेळाडूने सुद्धा कारनामे मोठे केलेले असतील, म्हणून तर या मॅचमध्ये कारनामे करण्यासाठी त्याला गोलंदाजीसाठी प्राचारण केलं असेल असं मला वाटतंय. नक्कीच सर, आपण बोलताय ते देखील 100% सत्य असू शकतं. पुन्हा एकदा आर्यन याचा पुढील चेंडू, हो सुरेख असा मारलेला फटका आहे, धावचीची शक्यता आहे आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि A1 जोडी या ठिकाणी आपण फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय सर. हे जे 2 खंदे प्लेयर आहेत ना, ह्या दोघांची जोडी पूर्ण जावळी तालुक्यामध्ये फेमस आहे, भरत आणि सँडी बिरामणे. A1 जोडी आहे, A1 जोडी दिग्गज आहेत, स्टार कास्ट आहे या दोघांकडे पाहिलं तर. मोठ्या मैदानांचे मोठे खेळाडू म्हणून आपण नेहमीच पाहतोय. धावसंख्या झालेली आहे तब्बल 5. 11 ते बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, त्याच्यावरती पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकापासून बॅटरपासून थोडासा दूर राहिला, अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाचा अप्रोच मला अजूनही समजलेला नाही, का विकेटसाठी ते जात नाही, मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळत नाही. सातत्याने वाचण्याचा प्रयत्न करतात, वाचून इथे तुम्ही मॅच जिंकणार नाहीये. पुन्हा एकदा पुल केला, इथे पाहू शकता फटक्यामध्ये आहे दम, धावा मिळतील मॅक्झिमम, येतोय दर्जेदार उत्तुंग मॅक्झिमम मॅग्निफिशंट JPL षटकार. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता, अगदी पडल्यानंतर बॉल कमी होता, नजर चांगली होती, बॉलला अगदी पिक केले लवकरात लवकर आणि बॉलला पाठवून दिलं. पुलचा फटका पॉवरफुल करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. 6 धाब्याने षटक. कॅमेरामन सोबत पहा, अतुल कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो. कॅमेरामनच्या भूमिकेला सुद्धा आज दाद द्यावी लागेल, कारण प्रत्येक हावभाव टिपण्याचं काम केलं PTC लाईव्ह टीमच्या माध्यमातून. नवी मुंबई शहरातील एक नामांकित युट्यूब वाहिनी, आणि युट्यूब वाहिनीचा सुद्धा उल्लेख करावा लागेल किरण सर. सर, सर्वांचंच कौतुक करणं अत्यंत गरजेचं आहे. या मॅच साठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे, कॅमेरामॅन असू द्यात किंवा आमच्या ताई या ठिकाणी बसलेल्या आहेत ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये, त्यांचं देखील तितकंच कौतुक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जिजाऊच्या लेखी आज कुठे मागे नाही आहेत, हे दर्शवण्याचं काम या ठिकाणी करताना आपल्याला या ताई पाहायला मिळतात. अशा प्रकारची कामं करणं अत्यंत गरजेचं आहे, आणि खांद्याला खांदं लावून आज त्या या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. ऑफिशियल स्कोरर. 17 धावसंख्या. पुन्हा एकदा चांगला बॉल, इथे थोडासा खराब बॉल, वाईट बॉलचा कॉल आणि व्यतिरिक्त 1 धाव पाहायला मिळतो. एका धावेने धावफलक पुढे आपल्याला पाहायला मिळेल. त्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे ते महत्वाचं असतं, कारण कोणतंही काम मोठं नसतं, कोणतंही काम छोटं नसतं. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, डीप बॅकवर्ड पॉईंटला वेगाने बॉल निघाला, ट्रॅव्हल होते बॉल, डीप बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 2 धाबा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. तर अस्मिता मॅडम यांच्याबद्दल सुद्धा आम्हाला काही गोष्टी समजल्या. ISPLच्या स्पर्धेमध्ये सुद्धा ऑफिशियल स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहिलं.
इंग्लंड वर्सेस भारत वुमन्सच्या मॅच मध्ये सुद्धा आपण ऑफिशियल स्कोरच्या भूमिकेमध्ये अस्मिता मॅडमला पाहिलंय. अभिमानाची गोष्ट आहे खरं तर. आज महिला वर्ग पाहिलं गेले तर या क्षेत्राकडे वळत नाही आहे, पण अभिमानाची गोष्ट त्यांच्याकडे पाहून अनेक महिला वर्ग या क्षेत्राकडे फिरकू शकतात. सुरेख असा फटका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतं. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहेत आणि 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. आज सर असं वाटतंय की अहिल्या होळकर आणि आपल्या मा जिजाऊंनी जे स्वप्न इतक्या वर्षापूर्वी पाहिलेलं होतं त्या आज प्रत्यक्षात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे सर. 22 धावसंख्या धावफलकावरती दुसरं षटक पाहतोय. मोठा फटका आहे इथे पाहू शकता. अंतर तितकं मिळालं नाही. फटक्यामध्ये पाहिलं गेलं ना उंची जास्त मिळाली, टायमिंग प्रॉपर नव्हतं, इलिव्हेशन जास्त मिळालं, डिस्टन्स कमी आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. पहिला धक्का बसतोय, फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे बॅटर आहे संदीप आणि कॅच पकडलाय प्रशांतच्या माध्यमातून. पहिला धक्का बसलाय फलंदाज टीम बाबाराजे दोस्ती 11 टीमला. सॉरी दीप्तेशने कॅच पकडला. दीप्तेश शिलार. राहुल धनावडे आता फलंदाजी मार्गवर आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी, ते तितकंच महत्वाचं आहे. प्रशांतला का गोलंदाजी मार्गवर आणावं लागलंय ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. थोडीशी खराब सुरुवात त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळालेली आहे, परंतु आज डाव सावरणं अत्यंत गरजेचं आहे कारण लो स्कोरिंग मॅच आहे आणि आज गोलंदाजी चालावी लागेल. सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण धावचीची शक्यता आहे, परंतु सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये भरत पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहत होतो डेंजर एंडला, परंतु सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचताना पाहायला मिळत आहेत. खांदे थोडेसे झुकलेले पाहायला मिळतात. खांदे झुकवून चालणार नाही म्हणून म्हणलं जातं हरताय म्हणून खेळणं सोडू नका. कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो, प्रयत्न करावे लागतील. चांगला स्ट्रोक इथे पाहू शकता. गॅप मध्ये फटका आहे कडक. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. धडक येतोय. दर्जेदार चौकार. तर या चौकारानंतर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आता अवघ्या 10 धावांची मला वाटतं गरज असेल आणि आतापर्यंतची नक्कीच या ठिकाणी चांगली फलंदाजी अतिशय मनमोहित केलेला आहे बाबाराजे दोस्ती 11 या संघाने. अत्यंत सुरेख कामगिरी आज त्यांची पाहायला मिळालेली आहे. हो काय फटकाय, काय नजाकत आहे, परंतु क्षेत्ररक्षक खाली आहे. त्याच्या अव्वाक्याबाहेरील चेंडू लाजवाब असा षटकार पाहायला मिळतोय. सुरेख फलंदाजी. बरंच नस आता या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं इंजिन गरम झालेलं आहे. टॉप गिअर डायरेक्ट पाहायला मिळाला आहे. म्हणजे जो भरत होता ना आल्यानंतर डायरेक्ट टॉप गिअरने बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. बॅकफूट वरती गेला, इथे कव्हरच्या दिशेला बाउंड्री मारली आणि आता समोरचा बॉल अगदी त्याच्या स्लॉट मधल्या बॉलला पाठवून दिले समोरच्या दिशेने. लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी आलाय हा षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्यात 6 धाबा. षटकार. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. अवघ्या 4 धाब्यांची आता गरज आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. राहुल धनावडे आता क्षेत्ररक्षकाच्या राहुल धनावडे आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. आज त्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का? तर 1 धाव त्याच्या खात्यामध्ये तरी जमा आहे. अवघ्या 4 धावांची आता आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कचा जर त्या ठिकाणी विचार केला तर गोलंदाजी मार्कवर आता नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत पाडळे गोलंदाजी मार्कवर आहे. अवघ्या 4 धावांची आता गरज आहे. ओहो चांगली गोलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. राहुल धनावडे याला माघारी परतावं लागत आहे. थोडस मॅच मध्ये खलल नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. राहुल धनावडे वैयक्तिक 1 धावांची योगदान आपल्या संघासाठी देताना पाहायला मिळत आहे. थोडासा उशीर झालाय कारण हे गोलंदाज कुठे ठेवले होते असे आता प्रेक्षक वर्ग बोलत असतील. कारण या गोलंदाजाला लवकर आणलं असतं जर तर आहे सांगू शकलं नसतं या क्रिकेटमध्ये. कारण इथे जरूर विकेट आलेले आहेत. मॅच खुल्ली झाली. प्रयत्न मोठे करतात बॅटर आणि इथे पाहायला गेलं तर युमी सायबिल डेफिनेट लेट फर्निचर डिस्ट्रॉय झाले. फलंदाज क्लीन बोल्ड झाला. तर नक्कीच सर आता त्याची जागा भरून काढण्यासाठी गोलंदाजी मार्गवर ऋतिक शेलार याला आमंत्रित करण्यात आलेलं आहे. अवघ्या 4 धावांची आता गरज आहे आणि 4 धावा नक्कीच या ठिकाणी आज बाबाराजे दोस्ती 11 या संघासाठी 2 पॉइंट्स मिळून देणारे हे 4 रन आहेत. फक्त 2 पॉइंट नाही तर सेमीफायनल मध्ये पोहोचवणारी ही मॅच आणि विजय पाहू शकतोय. इथे ऑन साइडला
क्षेत्ररक्षक आहेत तर डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण युवा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सिंगल धाब्याने जास्त फरक नाही, अगदी विजयाच्या जवळ घेऊन जात असताना पाहायला मिळतो. अवघ्या 3 धावांवर आता ही मॅच येऊन ठेपलेली आहे आणि जर बॉल आपण पाहिले तर 16 चेंडू अजूनही या ठिकाणी शेष आहेत आणि अवघ्या 3 धावांची आता गरज आहे. अनिकेत याचा पुढील चेंडू. ओहो, नक्कीच त्या ठिकाणी पाहतोय चांगली झेल त्या ठिकाणी टिपली गेले, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर कोणत्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाहीये. सर या गोलंदाजाच्या बाबतीत काय बोलाल? अतिशय सुंदर गोलंदाजी प्रभावित केलं या गोलंदाजाने. आता प्रभावी गोलंदाजी राहिली पण मॅच थोडीशी दूर. चांगला ओहो, अतिशय सुंदर गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत शेलार कुठे होता सुमित्रा? पहिला षटकामध्ये जर तो आला असतास तर मॅच मध्ये थोडीशी रंगत त्या ठिकाणी पाहायला मिळाली असती, परंतु थोडासा उशीर झालेला आहे. बरंच सणस पुन्हा एकदा आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत याचा पुढील चेंडू. ओहो, पुन्हा एकदा आपण पाहतोय हा येतोय लाजवाबाचा चौकार आणि विजयी होतोय या ठिकाणी बाबा राजे दोस्ती 11-11 हा संघ. या संघाचं हार्दिक अभिनंदन असेल. त्याचप्रमाणे जय भवानी 11 या संघाने आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला, त्याबद्दल आपलं देखील हार्दिक आभार आहे सर. यस, इथे अभिनंदन टीम बाबाराजे दोस्ती 11 संघ विजयी झाला शेवटच्या मॅच मध्ये. आयोजन कमिटीचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. त्यांच्या माध्यमातून जावळी प्रीमियर लीग 2025 मध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी तुमच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. किरण सर, निलेश मर्डेकर सर आणि किरण सर जावळीचा बुलंद आवाज यांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्स शेअर करण्याची संधी आम्हाला या स्पर्धेमध्ये मिळाली. आपलं मनापासून आम्ही आभार मानत आहोत आणि इथे पण थांबतोय. तुमची तुर्तास रजा घेतोय. थँक्यू. तर सर्व कमिटी मेंबर्सला या ठिकाणी विनंती आहे, आपण कुठेही जायचं नाहीये. कमिटी मेंबर्सला विनंती असेल आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. आणि आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच